हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 1 2024-25 इयत्ता 6वी विषय मराठी प्रथम भाषेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेली इयत्ता 6वी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 1 2024-25 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वी चे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तर सुरू करूयात. इयत्ता 6वी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 1 ची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला आहे तोंडी चाचणी. प्रश्न 1, खालील प्रसंगी तू काय करशील ते सांग. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये अ आहे, तुझ्या मित्राला शाळेत अचानक चक्कर आली. आ, रस्त्याच्या मधोमध कुत्र्याचे पिलू झोपलेले दिसले. ई, वर्गात कागदाचे तुकडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. प्रश्न दुसरा आहे, खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर खाली दिलेला परिच्छेद वाचायचा आहे. तुम्हाला 4 गुण त्या ठिकाणी मिळतील. प्रश्न तिसरा, तुला आवडणारी कोणतीही कविता साभिनय म्हणून दाखव म्हटलंय. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर हे जे पहिले 3 प्रश्न आहेत, हे याची उत्तरं विद्यार्थ्यांनी तोंडी स्वरूपात द्यायची आहेत. आता पाहूया आपण लेखी चाचणी. प्रश्न 4, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे म्हटले. 1, कोल्हा, भूक लागते, द्राक्षांची बाग, खाण्याची इच्छा, द्राक्षांचा वेल, उंच उड्या मारतो, थकतो, आंबट द्राक्षे असा विचार. तर या मुद्द्याच्या आधारे आपल्याला गोष्ट लिहायची आहे आणि गोष्टीला समर्पक असं शीर्षक द्यायचं आहे. तर आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळ्या शब्दात असू शकतं. आशय मात्र तोच आहे. तेव्हा नमुन्यादाखल या ठिकाणी मी जे या ठिकाणी गोष्ट लिहिली आहे ती पहा. गोष्टीला शीर्षक दिले, कोल्ह्यास द्राक्षे आंबट. एकदा एका जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याला खूप भूक लागलेली होती. अन्नाच्या शोधात तो भटकत होता. त्या जंगलाच्या बाहेर तो पडला आणि त्यास एक द्राक्षाची बाग दिसली. त्याला द्राक्षे खाण्याची इच्छा झाली, परंतु द्राक्षांच्या वेलांची खूप उंची होती आणि द्राक्षे त्याच्यापासून खूप उंचीवर होते. त्याने उड्या मारून द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न केला. अनेकदा उड्या मारूनही त्याच्या हाताला द्राक्षे लागत नव्हती. अखेर तो थकला आणि स्वतःशीच म्हणाला, जाऊ दे, ही द्राक्षे आंबट आहेत. प्रश्न 5 पहा. खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर उतारा तुम्ही वाचू शकता. आता उतार्याच्या खाली दिलेले प्रश्न पाहू. अ, वरील उतार्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीकांची नावे लिही. तर याचं उत्तर येईल राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा. आ, राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन आहे? तर उत्तर येईल सत्यमेव जयते. ई, वरील उतार्याच्या आधारे राष्ट्रीय प्रतीकांमधून व्यक्त होणाऱ्या किमान 2 बाबी लिही म्हटले. तर राष्ट्रीय प्रतीकांमधून राष्ट्राबद्दलचे प्रेम व्यक्त होते. राष्ट्रीय प्रतीकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते. भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते. अशा पद्धतीचं आपल्याला उत्तर लिहिता येईल. त्यानंतर प्रश्न 6 पहा. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. बलसागर भारत हो हो ही कविता या ठिकाणी दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. आता त्या कवितेखाली दिलेले प्रश्न पहा. अ, दिव्य पताका हातात घेऊन कवी कोणाचे गीत गाण्यास सांगत आहे ते लिही म्हटले. तर याचं उत्तर लिहिता येईल दिव्य पताका हातात घेऊन कवी प्रिय भारताचे गीत गाण्यास सांगत आहे. आ, वरील कवितेतून कोणता संदेश देण्यात आला आहे ते लिही म्हटले. तर आपल्याला उत्तर लिहिता येईल याचं जनसेवेचा, बंधुभावाचा, एकतेचा, बांधिलकीचा, शांततेचा संदेश देण्यात आलेला आहे. ई, भारताला अधिक बलशाली बनवण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रात अधिक प्रगती करावी असे तुला वाटते ते लिही म्हटले. हा स्वमत प्रश्न आहे. प्रत्येकाचं उत्तर याचं वेगळं असू शकतं. आता नमुन्यादाखल मी लिहिलेलं उत्तर पहा. भारताला अधिक बलशाली बनवण्यासाठी शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात अधिक प्रगती करावी असे मला वाटते. प्रश्न 7 सूचनेनुसार उत्तरे लिही. अ, ओळखा कोण. मागे आणि पुढे 2 तोंडे असतात मला.
जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला, शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला. तर ह्याचं उत्तर येईल गांडूळ. खाली दिलेल्या शब्दांचे निरीक्षण कर म्हटले. जसे रान, पान, पोळी, गोळी. वरीलप्रमाणे यमक जुळणाऱ्या शब्दांची कोणती एक जोडी लिही म्हटले. तर आता याचं उत्तरही प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. यमक जुळणाऱ्या जोड्या लिहायचे आहेत. मी लिहिलेल्या जोड्या पहा. ससा, रोसा, नाच, पाच, सरले, उरले वगैरे. कोणतेही कार्य करताना अडचणी येतात, परंतु जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. या आशयाचा तुला माहीत असलेला कोणताही एक सुविचार लिही म्हटले. तर या आशयाचे वेगवेगळे सुविचार आहेत. उदाहरणादाखल मी लिहिलं आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्यानंतर प्रश्न 8वा, तू केलेल्या प्रवासाचा अनुभव 7 ते 8 वाक्यात लिही म्हटलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दात लिहू शकतात. याचं उत्तर वेगवेगळं असेल. प्रश्न 9वा, खालील सूचना फलक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. तर या ठिकाणी सूचना फलक आहे. कोल्हापूर संग्रहालयामध्ये आपले स्वागत आहे आणि सूचना फलक लिहिलेला आहे. तो तुम्ही सूचना फलक वाचा. आता त्याच्याखाली दिलेले जे प्रश्न आहेत ते पाहू आपण. सूचना फलकानुसार कोणत्या गोष्टी आपला अनमोल ठेवा आहेत ते लिही म्हटले. तर प्राचीन वस्तू व वास्तू असं उत्तर लिहिता येईल. तिकीट दरामध्ये विशेष सवलत कोणाला मिळेल. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, शैक्षणिक सहलीसाठी. नेहा 2:30 संग्रहालय पाहायला गेली तर तिला टिंबटिंब. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, संग्रहालय पाहता येणार नाही. खालीलपैकी कोणते वर्तन कारवाईस पात्र नाही. तर बघा पर्याय दिलेले पहा. संग्रहालय पाहण्यासाठी ओळीत जाणे. दुसरा आहे प्राचीन वस्तू नीट पाहणे. तिसरा आहे मोबाईल कॅमेरा आत न नेणे. तर चौथा आहे सर्व पर्याय बरोबर. तर याचं उत्तर येईल सर्व पर्याय बरोबर. प्रश्न 10वा, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा लिही म्हटलेलं आहे. तर इरफान म्हणाला, सर ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. बघा त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्ह अशी वापरता येतील. इरफान म्हणाला स्वल्पविराम दुहेऱ्या अवतरण चिन्हात सर त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे पूर्णविराम आणि दुहेऱ्या अवतरण चिन्ह पूर्ण. प्रश्न 11वा, सूचनेनुसार कृती कर. खाली एक विलोम पद दिले आहे ते वाच आणि त्याप्रमाणे एक विलोम पद तयार कर व लिही असं म्हटलंय. विलोम पद दिलंय चिमा काय कामाची. आता विलोम पद म्हणजे काय असतं तर उलट्या क्रमानं जर वाचलं तर तेच वाक्य येतं. तर असं विलोम पद मी या ठिकाणी लिहिलंय. तुमची उत्तर वेगळे असू शकतील. हाच तो चहा. हाच तो चहा हे कोणत्याही क्रमाने वाचलं तरी तेच वाक्य येते. पहा खाली दिलेल्या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य लिही म्हटले परवाना. आता याचं उत्तरही वेगळं असू शकतं प्रत्येकाचं. मी लिहिलेलं वाक्य पहा, त्याला ते दुकान चालवण्याचा परवाना मिळाला आहे. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची एक म्हण लिही म्हटले. तर या अर्थाच्या म्हणी आपल्याला लिहिता येतील. पळसाला पाने 3, घरोघरी मातीच्या चुली वगैरे. प्रश्न 12वा, खालील मुद्द्यांच्या आधारे भाजी विक्रेत्याबद्दल 6 ते 8 वाक्यात माहिती लिही म्हटलंय. मुद्दे दिलेत नाव, गुण, वैशिष्ट्ये, कामाचे स्वरूप इत्यादी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. प्रश्न 13वा, खालील उतारा वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आता इथला दिलेला उतारा तुम्ही वाचू शकता. त्याखालचे प्रश्न पहा. उतार्यामध्ये आलेल्या खेळांच्या प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार लिही म्हटले. तर इथं 2 खेळ आहेत बघा. कुठला एक प्रकार तुम्ही लिहू शकता. मैदानी खेळ आणि बैठे खेळ. वरील उताराला समर्पक शीर्षक लिही. याचंही उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल, पण मी लिहिलेलं उत्तर आहे खेळाचे महत्त्व. प्रश्न 14, सूचनेनुसार कृती कर. खाली दिलेल्या वाक्यातील खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या नामाचा प्रकार ओळखून लिही. वाक्य दिले,
वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. प्रामाणिकपणा अधोरेखित केलेला आहे. तर नामाचा प्रकार हा भाववाचक नाम आहे. प्रामाणिकपणा. आ. खाली दिलेला शब्दसमूह वाचून विशेषणाचा योग्य प्रकार लिही म्हटले. हुशार कावळा, आंबट चिंच, कच्चा आंबा, उंच इमारत, काळा खडक, हिरवा पोपट. तर ही सगळी इथं आलेली जी विशेषणं आहेत, हुशार, आंबट, कच्चा, उंच, काळा, हिरवा, ही सगळी गुणवाचक विशेषणं आहेत. ई. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखून लिही म्हटले. यास्मिन पुस्तक वाचते. तर इथं आलेले क्रियापद आहे वाचते. ई. खाली दिलेल्या वाक्यात संबंधी सर्वनाम आले आहे ते शोधून लिही म्हटले. वाक्य दिले, जो लवकर उठतो तो निरोगी राहतो. तर इथं आलेले जे सर्वनाम आहेत संबंधी सर्वनाम, जो, तो. उ. लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखून लिही म्हटले. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, कुंठित. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, असेच इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.